हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम। हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि। हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम। हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम। हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम। हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम। हॅलो यूट्यूब फॅमिली, मी मोहिनी तुमच्या हक्काचं यूट्यूब चॅनल स्वास्थ्य मेकअप अँड ब्युटीवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज तुमच्याबरोबर एक छान असा आय मेकअप शेअर केलेला आहे। सो अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, ती म्हणजे आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही छंद असतो। कोणाला लिहायला आवडतं, कोणाला वाचायला आवडतं, कोणाला रांगोळी काढायला आवडतं, कोणाला स्वयंपाक करायला आवडतं, कोणाला वेगवेगळी नाणी जमा करायला आवडतात, कलेक्शन वेगवेगळे करायला आवडतात, कोणाला डान्स आवडतो, कोणाला गाणं आवडतं। असा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रकारचे वेगवेगळे छंद, काही ना काही एक छंद प्रत्येकाचा असतो म्हणजे असतोच। सो आपण तो छंद आपल्या आयुष्यात आयुष्यभर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जगला पाहिजे, जपला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं। वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात चालू असतात, वाईट चांगल्या गोष्टी ह्या आयुष्यभर चालू राहत असतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात आणि या सगळ्यांमध्ये आपल्या आयुष्यात आपल्या डोक्यामध्ये खूप काही विचार चालू असतात। खूप वेळा आपण नर्वस होतो, खूप वेळा आपल्याला सुचत नाही काय करावं, खूप वेळा काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कुणाशी शेअर कराव्यात, त्यातून कसं बाहेर निघावं, डोक्यात चाललेला गोंधळ कसा काढावा या गोष्टी आपल्याला सुचत नसतात। आणि त्यासाठी आपण जर आपल्या आवडीची गोष्ट, आपला छंद जो आपल्याला खूप मनापासून खरंच आवडतो, जी गोष्ट करताना आपण बाकीच्या सर्व गोष्टी विसरून जातो, हे म्हणजे छंद झाला, तर ती गोष्ट आपण नक्कीच आपल्या आयुष्यात जपली पाहिजे, जगली पाहिजे। त्यामुळे काय होतं, कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर निघायला आपल्याला आपला छंद मदत करू शकतो। कारण आपल्याला सुचतच नाही काय करावं, कुणाशी शेअर करावं, किंवा काहीतरी डोक्यात गोंधळ चाललाय, त्यातून कसं बाहेर पडावं। तर तुम्ही जर तुमच्या आवडीची कुठलीही एक गोष्ट करायला लागलात, कुठली म्हणजे ती एकच असणार आहे, जी काही असेल तुमचा जो काही छंद असेल ती करायला लागलात ना, की आपोआप तुम्ही या बाकीच्या सर्व गोष्टी विसरून जाता आणि इतके मग्न होता ती गोष्ट करण्यासाठी, की थोड्या वेळ का होईना तुमचं आपलं डोकं शांत होऊन जातं आणि आपण रिलॅक्स होतो, आपण शांतपणे ती गोष्ट जगतो, करतो आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा शांतता भेटते तेव्हा आपल्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम असू दे, काहीही असू दे, शांत झालो की आपण नीट विचार करू शकतो आणि त्या गोष्टीमधून त्या सिच्युएशनमधून बाहेर निघू शकतो। त्यासाठी प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यात जर काही घडलंय, काहीतरी चालू आहे, काहीतरी आहे, त्यावेळी आपण प्रत्येक वेळी कुणाच्याच कधी जवळ जाऊ शकत नाही, की मला असं झालंय, तू मला समजावून सांग, किंवा मला असं वाटतंय, मला तुझ्याशी बोलायचंय। आपल्या आयुष्यात व्यक्ती असतात नक्कीच, पण प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहू शकत की प्रत्येक गोष्टीला। त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात एक अशी गोष्ट, एक असा छंद जपला पाहिजे, जगला पाहिजे, ज्यामुळे आपल्या आयुष्यात कुठल्याही सिच्युएशनला आपण ती गोष्ट केली, ती गोष्ट जगली की आपण बाकी सर्व गोष्टी विसरून जाऊ, शांत होऊ, स्वतःशी कनेक्ट होऊ आणि तिथून पुढे मग पुन्हा आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी आपल्याला टॅकल करता येतं, त्या गोष्टींवर विचार करता येतो, त्यावर काम करता येतं। त्यासाठी निवांतपणा, शांतपणा, एक समाधान, एक गोंधळातून, गडबडीतून बाहेर निघण्यासाठी तुमचा छंद तुम्हाला मदत करणार आहे। त्यामुळे नक्कीच आयुष्यात तुमचा छंद जपा, तो आयुष्यभर तुमच्याबरोबर ठेवा आणि तो जगा। त्याचबरोबर आपण जेव्हा आपला छंद, आपली आवड जगतो, आपल्या आवडीची गोष्ट आपण जी काही जेव्हा करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर असं तेज आलेलं असतं, एक सुंदर अशी चमक आपल्या डोळ्यात आलेली असते। त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यभर सुंदर दिसायचं असेल, सुंदर राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर नक्कीच आयुष्यभर तुमच्या आवडीचा, तुम्हाला समाधान देणारा एकतरी छंद जपा, तो जगा आणि सुंदर आयुष्य जगत राहा। कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे। चांगले वाईट दिवस हे चालूच असतात,
फक्त चांगले दिवस आले तर आपल्याला काहीच वाटणार नाही त्याच्याविषयी. त्यामुळे वाईट आणि चांगले सगळेच दिवसांचं खूप महत्त्व आहे आयुष्यात. सो आपला स्वतःचा एक खूप मनाजवळ असलेला एक छंद नक्कीच जपा, तो जगा आणि आयुष्यभर आपल्याबरोबर ठेवा. माझाही छंद मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. गाणं म्हणायला मला खूप आवडतं. शिकायची खूप इच्छा आहे, लहानपणीपासून आहे, पण अजून तरी काही शिकणं झालेलं नाही आहे. पण मी नक्कीच शिकणार आहे. पण तरी पण आपल्याला आपला छंद खूपच प्रोफेशनली आला तरच आपल्याला त्याच्यातून काहीतरी बेनिफिट्स आहेत असं नाही आहे. मला जसं येतं आहे, जेवढं येते तेवढ्यातही मी खूप समाधानी, खूप छान वाटतं गाणं म्हणलं की लगेच. त्यामुळे नक्कीच आपला स्वतःचा एक छंद जपा, आनंदी राहा, दुसऱ्यांना आनंद द्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच एक सुंदर गोष्ट, अशी एक सुंदर टिप घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुंदर दिसा, कारण सुंदर दिसणे हा या जगातील प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे.